डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई समाजभूषण पुरस्काराने राहुल डंबाळे, उत्कर्षताई रुपवते सन्मानित। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारा मानाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांना त्यागमूर्ती मातारामाई समाजभूषण पुरस्काराने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच माननीय शिक्षक उपसंचालक रामचंद्र जाधव तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ फेटा बांधून तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई येथील महाराष्ट्र गाजत असलेल्या नितीश कुमार नरेश कुमार प्रस्तुत भीम सूर्यक्रांतीचा समाज प्रबोधनपर भीमगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी समाजामध्ये उल्लेखनीय काम करणारे भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ता उत्कर्षताई रुपवते यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यावेळी चरण त्रिभुवन, सुमेध पडवळ, संघराज त्रिभुवन, बाळासाहेब बागुल, हानिफ पठाण, सुनील मगर, अंबादास निकाळजे, बाबासाहेब पवार, अर्जुन शेजवाळ, शिवा साठे, PS निकम, रवींद्र गायकवाड, किशोर ठोकळ, रॉकी लोंढे, रज्जाक पठाण, इजाज पठाण, राकेश थोरात, भारत त्रिभुवन, वसंत साळवे, सतीश त्रिभुवन, मिलिंद धीवर, सुरेश शेळके, अशोक दिवे, संतोष त्रिभुवन तसेच महिला आघाडीच्या सुशीलाताई त्रिभुवन अँड सोनाली त्रिभुवन, कांताताई जाधव, आशाताई रुद्राक्ष, बुद्धप्रिया त्रिभुवन, संगीताताई गायकवाड, प्राजक्ता त्रिभुवन तसेच मुंबई येथील शाहीर नितीन बनसोडे, नरेश पडेकर, पल्लवी थरात, पूनम कदम यांनी आपल्या सुरेला आवाजात भीमगीते सादर करून भीम अनुयायांची मने जिंकली। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।